निश्चित प्रभू आपली भेट घेणार आहे आणि त्याच्या उपस्थितीत आपण जमलेलो असताना प्रभूला आज धन्यवाद देऊया. बऱ्याच वेळा जीवनामध्ये दुविधा परिस्थिती आपली निर्माण होते आणि आपल्याला नेहमी प्रश्न पडत असतो, उजवीकडे जाऊ की डावीकडे जाऊ, हा रस्ता योग्य आहे की तो रस्ता योग्य आहे, शॉर्टकटनी जाऊ का लॉंग कटनी जाऊ, ट्रेननी जाऊ की बसनी जाऊ, ह्याच्याबरोबर जाऊ का त्याच्याबरोबर जाऊ, एकटा जाऊ का परिवाराला घेऊन जाऊ, असे रोज आपल्याला प्रश्न पडत असतात. आणि कधी कधी असं पण होतं की एका कालावधीनंतर आपल्याला असं वाटतं की माझा निर्णय चुकला तर नव्हता, आणि मग परत असं वाटतं की काही सोय असती कालच्या दिवसात जाऊन निर्णय बदलण्याची तर किती बरं झालं असतं. आणि म्हणून मुखातून निघालेले शब्द आणि एखादा जसा धनुष्यातून बाण सुटावा अशी परिस्थिती एकदा हातातून गेली, तो वेळ हातातून गेला की तोच वेळ परत येत नाही, एकदा गेला म्हणजे गेला. आणि म्हणून खूप विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. निर्णयांमध्ये अनेकदा माणसाचे निर्णय चुकतात. तर निर्णय का चुकतात? तर काही लोकांना निर्णय घेण्याची घाई खूप असते. 5 वाजेपर्यंत मला सांग, नाही तर मी माझं बघून घेईल, मी माझा निर्णय घेऊन टाकेल. एक टाईम फ्रेम दिली जाते आणि विचार करायला वेळ मिळत नाही. म्हणजे पहिली गोष्ट, काही लोक घाईत आणि गडबडीत निर्णय घेतात आणि त्या घाई गडबडीमुळे बऱ्याचदा माणसाचे निर्णय चुकत असतात. बऱ्याच वेळा घाई आणि गडबड, ज्याच्यामध्ये लाईफचे कुठलेही महत्त्वाचे निर्णय असतील, छोटे असतील मोठे असतील, फक्त घाई केल्यामुळे, त्या घाईमुळे, त्या गडबडीमुळे बऱ्याच वेळा माणसाचे निर्णय चुकत असतात. दुसरी गोष्ट, जर या निर्णयाबद्दल आपण पाहिली तर बरेच लोक निर्णय घेण्याच्या आधी विचार करत नाही, निर्णय घेतल्याच्या नंतर विचार करतात. ही फार मोठी अडचण आहे. एखाद्या गोष्टीत तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, काहीतरी तुम्हाला ठरवायचं आहे, पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात आणि नंतर म्हणतात, अरे असं केलं असतं तर, आणि तसं केलं असतं तर बरं झालं असतं. आणि मग ह्याच्यात काय होतं की निर्णय चुकतात. घाई केल्याने निर्णय चुकतात, आधी विचार करत नाहीत आणि विचार न केल्यामुळे कुठल्या गोष्टीचे काय परिणाम होतील त्याचा विचार न केल्यामुळे बऱ्याच वेळा निर्णय चुकतात. आणि काही लोकांचे विचार असतात त्याच्यामुळं त्यांचे निर्णय चुकतात. तर ते विचार काय असतात की मी आयुष्यात कधी निर्णय घेऊच शकत नाही, माझे सगळे निर्णय चुकतातच. आणि हे लोक जे अशा मेंटॅलिटीचे आहेत की ज्यांना वारंवार वाटत राहतं की मी कधी माझ्या आयुष्यात कुठलाच निर्णय बरोबर घेऊ शकत नाही, तर त्यांनी बरोबर जरी घेतलं तरी तो त्याला चुकल्यासारखंच वाटणार आहे, कारण त्याला स्वतःवरतीच विश्वास नाही आहे. मी जे ठरवलं आहे, मी जो निर्णय घेतला आहे तो चुकीचाच असणार आहे. आणि ह्या वैचारिक फॉल्टमुळं, विचारांमध्ये काहीतरी करप्शन आहे किंवा विचारांमध्ये कुठंतरी गडबड असल्या कारणाने, तर ना कधी कधी अशा विचारांमुळं की माझ्याकडं निर्णय क्षमता नाही आहे, मला कुणी काही विचारलं तर मला माझे निर्णय घेता येत नाही, मी काय नाही, मी शून्य आहे, धूळ माती, तेच परत विचार. आणि कधीच या लोकांना कधीच निर्णय घेता येत नाही. आणि कधी निर्णय घेतले पण तरी ते 17 वेळा नशिबाला दोष देत राहतात, दुसऱ्यांना दोष देतात, स्वतःला दोष देतात, डोक्यावर हात मारून घेतात. आणि हे स्वभाव बऱ्याचदा लोकांमध्ये पाहायला मिळतात. आणि चौथा जो प्रकार आहे तो थोडा भयंकर आहे. काही लोक दुसऱ्यांना विचारून निर्णय घेतात, स्वतः त्यांना निर्णय नाही घेता येत म्हणून ते काय करतात, दुसऱ्यांना विचारून निर्णय घेतात. आणि दुसऱ्यांनी सांगितलेल्या निर्णयावरती ते का काम करतात, कारण की त्यांना असं वाटतं आता निर्णय समजा चुकला, खापर फोडायला मोकळे. समज रहे ना बात को. म्हणजे कुणाला दोष देता येईल, मी थोडी ठरवलं आहे, तिने मला सांगितलं म्हणून तर मी ऐकलं, तिच्यामुळं तर झालं असं, आमच्या पास्टरने सांगितलं असं, आहे की नाही. म्हणून लोक विचारतात, फोटो घेऊन येतात, हिच्या संगती करू का लग्न,
आणि मग पास्टर बिचारा म्हणतो, तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय, टाक करून. हो, ती तर भांडायला लागली, हे तो तर बोरडायला लागला. आणि बऱ्याच वेळा म्हणजे आमच्याकडे ज्या प्रार्थना विनंत्या येतात, सासूची प्रेयर रिक्वेस्ट असते, बोलू का नको बोलू? सासूची प्रेयर रिक्वेस्ट असते, माझा मुलगा सगळं सुनेचंच ऐकतोय. आणि दुसऱ्या गुरुवारी जर का सून आली चर्चला, माझा नवरा सगळं त्याच्या आईचं ऐकतोय. बोलो येशू मसीह की. आणि ह्याच्यात आपण गुरफटलोय. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण गुरफटून गेलेलो आहोत. आणि कुणाचं ऐकावं, काय योग्य काय अयोग्य, ह्या चक्रामध्ये आपण अडकलेलो असताना बऱ्याच वेळा आपल्याला योग्य निर्णय क्षमता होत नाही. जीवनात बऱ्याच संधी येतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे चालून येतात, परंतु योग्य निर्णय क्षमता नसल्या कारणाने बऱ्याच वेळा आपले निर्णय चुकतात. आणि ते चुकल्यामुळं आपल्याला सातापाचा पस्तावा होतो. आणि मग आपण त्याच्याबद्दल रडत बसतो की मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, आणि तसं केलं असतं तर बरं झालं असतं. आता येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस सेवा करायची होती, म्हणजे जसं त्याचं वय 30 वर्ष पूर्ण झालं, आणि जुन्या कराराप्रमाणे अभ्यासकांच्या मते याजकपण पूर्ण करण्यासाठी वय कमीत कमी 25 असायला पाहिजे. आणि सर्वसाधारणरीत्या 25-30 वर्षाचे लोक याजक बनू शकतात. आणि म्हणून तो एक कालखंड. आणि येशू ख्रिस्त पक्का यहुदी होता, इस्रायली पक्का एकदम, कपडे बिपडे बोलणं बिलणं सगळं त्यांचं यहुद्याच्या रीतीप्रमाणे, कारण त्याला पवित्र शास्त्र नियम जो आहे जुना करार पूर्ण करायचा होता. आणि म्हणून तो त्या पद्धतीने त्याचं वागणं बोलणं पेहराव पूर्ण पक्का त्याप्रमाणे होता. त्याने कधीच कुठलं पाप केलं नाही. एकच व्यक्ती बायबलमध्ये ज्याने नियमशास्त्र पूर्ण केलं, आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. बाकी कुठल्याच पास्टरने, प्रॉफिटने, राजाने, दावीद असो, शमशोनाचं तर लिस्टमध्ये नाव नाही आपल्या, पण कुणी असो, कुणीच बायबलची वचनं पूर्ण केली नाही, फक्त येशू ख्रिस्ताने केलं. आता येशू ख्रिस्ताने सगळी वचनं पूर्ण केली, तर येशू ख्रिस्ताच्या सेवेचा आरंभ होत असताना त्याने सुद्धा काही लोकांना निवडून घेतलं. आणि किती लोकांना निवडलं? हे बात आहे, व्हेरी गुड. लूक 6 अध्याय 13 वचन, लूक चॅप्टर 6 वर्स 13, लूक 6:13. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले, आणि त्यांच्यातून पुढील 12 जणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले. किती जणांना निवडले? 12 जणांना. शिष्य म्हणून अनेकांना बोलवले, पण त्याच्यामधून 12 जणांची निवड केली. येशूला भरपूर शिष्य होते, येशूच्या मागे चालणारे भरपूर लोक होते, पण त्यांनी निवडलेले, प्रेषित होण्यासाठी निवडलेले केवळ 12 लोक होते. आणि ह्याच्यामध्ये हे सगळे शिष्य आहेत जे प्रभूने निवडून घेतले. आता प्रभूला माहीत आहे त्याच्या सेवेचं काम चांगल्या रीतीनं कोण करणार आहे. आता तुमच्याकडं एक पुस्तक दिलं आहे आणि एक वही दिली आहे. एक काय आहे, जर तुमच्याकडे एक पुस्तक दिलं आणि एक वही दिली, आणि मी म्हटलं लिहा, तुम्ही कशात लिहाल? नक्की लॉक किया जाय. बरं, प्रभू तुम्हाला 1 करोड देऊ. तर मी काय म्हणतो की जर तुम्हाला लिहायला सांगितलंय आणि तुम्ही वहीत लिहिता, याचा अर्थ काय की वही कोरी आहे, त्याच्यावर लिहू शकतो, पुस्तकावर नाही लिहू शकत. हे जे शास्त्री परुषे होते ना, त्यांचे प्रिंटेड माइंड झालं होतं. काही नवीन स्वीकारायची त्यांच्यात ताकदच नव्हती. आणि हे भोळे भाबडे सगळे नाही का, असे कुणी जकातीच्या नाक्यावर, कुणी मासे मारत करते, कुणी काय, अशा प्रकारचे लोक ते नव्या रीतीनं घडण्यासाठी तयार होते. आणि म्हणून प्रभूने कच्च्या लोकांना निवडलं, त्यांना पक्क बनवून टाकलं. हालेलुया. ही प्रभूची काम करण्याची रीत. बरं, आता ह्या 12 लोकांना प्रभूने निवडलं. प्रभूने बऱ्याच गोष्टी निवडल्या. बऱ्याच गोष्टी निवडत असताना त्याच्या निर्णयामध्ये आता त्याने 12 शिष्यात एकाला निवडलं होतं, आणि त्यांनीच पुढं जाऊन येशूला धरून दिलं. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्हाला काय वाटतं, येशूला माहीत नव्हतं का की हा यहुदा इस्करियोत येशू ख्रिस्ताने निवडून घेतलेला आहे, आणि त्याने 12 जणांना निवडलं. मग आपण पण निवडलेले आहोत का? इफिस 1:4 मध्ये बघा काय लिहिलंय. इफिस 1 अध्याय 4 वचन. त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. आपल्याला पण त्याने निवडलंय. आमेन. असं आपण म्हणू शकत नाही की फक्त 12 शिष्यांना निवडलं तर आपल्याला पण निवडलं. म्हणा, मी निवडलेला आहे.
कॉन्फिडन्स असल्यासारखं बोला थोडंसं, आहे की नाही? ऑनलाईनवाले ऐकत आहेत तर टाईप करून टाका मी निवडलेलं आहे, नाही तर घरात बसलायत तर घरात बोला मी निवडलेला आहे, पण शांत बसू नका, कुणीतरी बोला मी निवडलेला आहे. आता तुम्हाला कुणी निवडलंय? प्रभू येशू ख्रिस्तानी. प्रभू येशू कधीच बॅड चॉईस करत नाही, त्याची निर्णय खूप परफेक्ट असतात. ज्याने तुम्हाला निवडले त्याच्यावर भरोसा ठेवा. कधी कधी स्वतःवर भरोसा नसतो, काय माहीत मी एवढी लांब रेस धावू शकेल का, पण ज्याने तुम्हाला बोलवलंय तो तुम्हाला शक्ती देणार आहे, तो तुम्हाला सामर्थ्य देणार आहे, त्याचं काम करण्यासाठी तो तुम्हाला जगापासून वेगळं करून तो निर्णय शक्ती तुम्हाला आज देणार आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. त्याने आम्हाला निवडून घेतलेला आहे. बरं, आता एक सुंदर येशूने दाखला दिला आहे निवडण्याबद्दल. आता तो दाखला वाचूया आपण. मत्ती 13:47 ते 50 पर्यंत. मॅथ्यू चॅप्टर 13 वर्सेस 47 to 50. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. समुद्रात ज्यावेळी जाळं टाकतो आपण म्हणू शकत नाही आज फक्त पापलेट आले पाहिजे आहे ना, आज फक्त सुरमई पाहिजे आहे ना, आज फक्त बांगडा पाहिजे, असं करता येईल का? जाळं टाकलं की त्याच्यात जेही मासे त्या एरियात असतील ते सगळेच येतील. ज्या वेळेस जाळं टाकणाऱ्याने जाळं टाकलं तर त्या जाळ्यावरती काही लिहिलेलं नव्हतं की ह्याच प्रकारच्या माशांना एंट्री आहे, यांनाच एंट्री पास दिला आहे, यांनाच गेट पास दिलेला आहे, यांच्याकडेच आयडेंटिटी कार्ड आहे, तेच लोक जाळ्यात येऊ शकतात, असं त्या ठिकाणी आपण करू शकत नाही. ज्या वेळेस त्याने जाळं टाकलं, जाळं टाकणाऱ्याने जाळं टाकल्याच्या नंतर आपण पाहतो की बायबल सांगतं की त्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात. सर्व प्रकारचे, जे तुम्ही खाता ते पण आणि जे तुम्ही खात नाही ते पण, म्हणजे सगळंच काही, प्रत्येक प्रकारच्या गोष्टी त्या जाळ्यामध्ये येऊ शकतात. आणि त्या आल्या. 48 वचन. ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. आता फेकून का दिले? कारण की आता त्यांना पाण्यातच जगू शकतात. आता किनाऱ्यावर आणल्यावर ते कशाला जगतील? आता ते मेले, आता परत पाणी खराब करायला कशाला टाकायचं आहे? त्या ठिकाणी किनाऱ्यावरती ज्यावेळेस ते जाळं ओढून आणलं, ओढून आणल्याच्या नंतर जे चांगले आहेत ते वेगळे केले. हालेलुया. आणि जे चांगले नाहीत ते वेगळे केले. चांगल्या गोष्टी वेगळ्या केल्या जातात, वाईट गोष्टी वेगळ्या केल्या जातात. या ठिकाणी बायबल सांगतं की ज्यांनी जाळं टाकलं होतं त्यांनी ते किनाऱ्याला आणलं आणि किनाऱ्याला आणल्याच्या नंतर चांगले आणि वाईट त्यांनी सेपरेट केले, त्यांनी वेगळे केले, त्यांनी त्यांच्यामधला भेद दूर करून टाकला की जे चांगले आहेत त्यांना भांड्यामध्ये जमा केलं, वाईट आहेत ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल, देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. किती लोक आमेन म्हणणार आहेत? एक दिवस असा येईल दोघी जणी जात्यावरती दळत असतील, एक पिक्चरचं गाणं गात असेल आणि एक वर्शिपचं गाणं गात असेल. हालेलुया. त्या दोघींमधला डिफरन्स देवदूत ओळखतील, कोण देवाचे आहेत आणि कोण जगाचे आहेत. जे जगाचे गाणे बोलतील ते जगामध्ये राहतील, जे देवाचे गाणे बोलतील ते देवाकडे निघून जातील. बोले येशू मसीह की. ते सगळे जे जीव सापडले समुद्रातले ते वेगळे केले, चांगले वेगळे केले, वाईट वेगळे केले. देवदूत येतील त्यावेळेस ते लोकांना सेपरेट करतील, वेगळं करतील, एक डिफरन्स तयार होईल. हा आमचा देव असंच काम करतो. ज्या वेळेस मिसरवरती पिढा आल्या, इजिप्तवरती पिढा आल्या, त्यावेळेस त्या पिढा फक्त मिस्री लोकांवरती होत्या, त्या पिढा इस्रायल लोकांसाठी नव्हत्या. आमेन. सगळे पिढा, सगळे अडचणी त्यांच्यासाठी होत्या. देव डिफरन्स करायचा, कोण पवित्र आहे आणि कोण अपवित्र आहे, कोणाकडं कोकऱ्याचं रक्त आहे, कोणाकडं नाही. या शेवटच्या काळात पण अगदी तसंच परत एकदा घडणार आहे. प्रभूचे दूत खाली उतरतील आणि ते चांगले आणि वाईट यांना सेपरेट करतील. ते निवडून घेतील की कोण देवाचा शिक्का मारलेले आहेत आणि कोणी सैतानाला आपला गुरु केलेला आहे. या ठिकाणी बायबल सांगतं की जे वेगळे केले, 49 परत वाचूया. तसे युगाच्या समाप्तीस होईल, देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. हालेलुया. स्वर्ग आणि नरक ही संकल्पना इथं दिलेली आहे. वेगळे करणं या ठिकाणी पाहायला मिळतं. आमचा देव निवडणारा आहे. आमेन. आमच्या देवाची चॉईस कधीच चुकत नाही.
जे आमचा देव करतो ते परफेक्ट असतं. येशू ख्रिस्त जेही करणार ते परफेक्ट करणार, कुठली गोष्ट चुकणार नाही. प्रभू असं कधी म्हणणार नाही अरे काल केलं होतं ते काम चुकलं माझं, नाही. त्याला सुरुवातीलाच माहीत आहे की ह्या कामामध्ये मला पुढे काय यश मिळणार आहे. तो ठरवूनच करतो, कारण सुरुवात करताना त्याला शेवट माहीत असतो. आणि आम्हाला शेवट आला तरी शेवट कळत नाही, नेमक्या स्टोरीचा शेवट कुठं होणार आहे. तर ज्यावेळेस आमचे निर्णय चुकतात त्यावेळेस आम्ही असा गडबडीत धोक्यात अडचणीत पडतो. आज आमचा देव चांगले निर्णय घेणार आहे, परफेक्ट निर्णय घेणार आहे. आम्ही पण प्रत्येक गोष्टीत योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. दुकानात गेले, 100ची नोट दिली, 50 रुपयाचं सामान घेतलं आणि त्यांनी तुम्हाला 450 रुपये दिले. का? कारण त्याला वाटलं तुम्ही 500ची नोट दिलेली आहे आणि तुम्ही 450 घेऊन म्हणता हे प्रभू तुला धन्यवाद, तुझे मनापासून आभार मानतो की आज माझ्यासाठी तू स्वर्गीय द्वार उघडलेस. देवाच्या प्रिय लोकांनो, सावध व्हा, ही गोष्ट देवाला मान्य नाही. आमेन, हालेलुया. परत त्या दुकानात जा, 450 त्याच्या हातात द्या आणि त्याला सांगा मी 500 नाही बाबा, मी तुला 100 दिले होते. ही सत्यता आपण धारण केली पाहिजे. 450च्या चक्करमध्ये लबाडीचा स्टॅम्प तुमच्या जीवनावर पडू शकतो. एवढी धार्मिकता मिळवली, एवढे प्रार्थना करता, एवढ्या दुरून देवाच्या सेवेसाठी येता, देवाच्या सानिध्यात वाढताय, कसला त्याग केला नाही तुम्ही, जगाला घाबरत नाही, लोकांना घाबरत नाही, प्रभूच्या सानिध्यात टिकून उभे राहत. पण 450साठी जर का स्वर्ग गेला तर काय फायदा होणार आहे, काय लाभ होणार आहे. प्रत्येक गोष्टीत आम्ही स्वतःला तपासलं पाहिजे. निवड करताना आम्ही जर चुकत असू, जर आमच्या निवडी चुकत असतील तर आज आम्ही देवाला सांगायचं आहे की प्रभू तू आमचं सहाय्य कर, आमच्यावर कृपा कर. आणि कुठलीही निवड करताना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्यायचं. कुणाचं? स्वतःला लीन ठेवणं गरजेचं आहे, नम्र ठेवणं गरजेचं आहे, प्रार्थनापूर्वक. जे जे सांगितलं, आता घाईचा निर्णय चुकतो, मग आपण कसा निर्णय घ्यायचा? डोकं शांत करून निर्णय घ्यायचा. हालेलुया. गडबडीमध्ये निर्णय घ्यायचा नाही. दुसरी गोष्ट मी काय सांगितलं होतं तुम्हाला की आधी विचार करत नाहीत लोक, नंतर विचार करतात. मग आपण आधी काय करायचं? विचार करायचा आणि मग निर्णय घ्यायचा. त्यानंतर तो विचार काढून टाकायचा मनातला की मी निर्णय घेऊच शकत नाही. अरे माझा पवित्र आत्मा मला देवाने दिलाय, तो मला निर्णय देणार, मी निर्णय घेणारच आहे ना. आपल्यालाच विश्वास असला पाहिजे की माझे निर्णय कधीच चुकणार नाहीत, माझा देव माझे निर्णय चुकू देणार नाही. आणि दुसऱ्यांचं ऐकत बसू नका. हालेलुया. बोले येशू मसीह की. कारण जग तुम्हाला गाढवावर पण बसू देणार नाही आणि पायी पण चालू देणार नाही. म्हणून त्याच्यामुळं तुमचा प्रवास असाच होईल, चढ उतरमध्ये. आणि म्हणून आज आम्हाला योग्य निर्णय क्षमता देवाकडं मागायची आहे. तर ही निर्णय क्षमता आज प्रभू आपल्या प्रत्येकाला निश्चित अर्थाने दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू योग्य निर्णय घेणारा आहे आणि म्हणून आम्हाला त्या पद्धतीनं पुढं जाणं गरजेचं आहे. लूक याचा 14वा अध्याय, लूक चॅप्टर 14 वर्सेस 7 to 9. लूक याचा 14वा अध्याय 7 ते 9 वचन. निर्णय कसे चुकतात बघा. तेव्हा आमंत्रित लोक मुख्य आसने कशी निवडून घेत आहेत हे पाहून. आता येशूने दाखला दिला, सांगितलं त्यांना पुढं काय बोलायचं ते. पण येशू ख्रिस्त बोलण्याआधी तो का बोलला त्याचं कारण पहा. आमंत्रित लोक, ज्यांना बोलवलं होतं ते लोक मुख्य आसनं घ्यायला लागले. आले आणि मुख्य मेन आसनं घ्यायला लागले. आज सर्वांना महत्त्वाची आसनं घ्यायला खूप आवडतं, मुख्य स्थानावर बसायला आवडतं. काही लोकांचा स्वभाव असा असतो की हेलिकॉप्टर विमान कोसळलं तरी चालेल पण पायलट मलाच करा, मला विमान उडवता येत नाही पण मलाच पायलट करा, त्याचं काय व्हायचे तुकडे हो, नाही तर ते विमान खाली कोसळो, मला घेणं नाही पण मलाच पायलट करा. मुख्य आसनं घ्यायला आवडतं. आपण स्वतःला त्या योग्यतेचं बनवायचं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण ते योग्यतेचं बनवायचं. आता कधी असं होतं की तुम्ही जर तुमची नम्रता दाखवली तर त्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला उंच केल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही हे जर दाखवलं मी फार श्रेष्ठ आहे,
मी फार थोर आहे, तर मग तुमचा थोरपणा तिकडंच निघेल आणि लोक म्हणते तू थोर नाही, तू चोर आहे. ओके, तर आपण वाचूया लूक 14:7-9 पटकन वाचूया. तेव्हा आमंत्रित लोक मुख्य आसने कशी निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस. लग्नात सगळ्यात मुख्य स्थान कोणाचं असतं? नवरी, नवरदेव. एक दिवसाचा देव आहे तो, मग आयुष्यभर त्याचा देवपणा बाजूला राहतो आहे की नाही. मराठी भाषा तशी, आता काय करणार, ब्राईड आणि ग्रूमला हे शब्द आहेत आता मराठीमध्ये, काय नाही करू शकत. तर म्हणजे नवरी देवी होत नाही, पण नवरदेव बरोबर होतं, मला हे पण कळालं नाही आजपर्यंत. बरं, तर ज्या वेळेस लग्नात तुम्ही कोणाच्या गेलात आणि डायरेक्ट नवरी नवरदेवाच्या सीटवर बसलात, तुम्हाला बसू देतील का? किती भारी माणूस असा तुम्ही, किती पैशावाले असा, किती पण मोठे असा, आणि तुम्ही गेलात सरळ, बाळासाहेब बाजूला व्हा सगळे आणि मला तिथं बसू द्या, त्या नवरीच्या जागेवर बसू द्या, माझ्या नवऱ्याला मुलाच्या जागेवर बसू द्या. लोक म्हणते तुमचं ऑलरेडी झालेलं आहे, आता तुम्ही थोडं खाली या, जरा तुमच्याकडे नंतर बघतो आम्ही, आता इथं लग्नविधी करून घेऊ द्या. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जातो त्यावेळेस आपल्याला आपलं स्थान कळालं पाहिजे, आम्हाला आमचं स्थान निवडता आलं पाहिजे. आता प्रभूने काय सांगितलं आहे का, कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेचा माणूस माणसाला त्याने आमंत्रण केले असेल, मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल ह्यांना जागा दे, तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. आमेन. प्रभूची स्तुती असो. प्रभूला धन्यवाद. एखाद्याला जागेवरून उठवणं म्हणजे आपल्या भारत देशात पण एकदम खतरनाक गोष्ट समजली जाते. जेवायला बसवलं आणि उठवलं म्हणजे अपमान. पुढं बसवलं, उठ म्हटलं, मागं बस म्हटलं. तर येशू ख्रिस्ताने हा दाखला दिलाय किंवा येशू ख्रिस्ताने उदाहरण दिलंय. ज्यावेळेस तू जातोस एखाद्या ठिकाणी, उच्च स्थानाची अपेक्षा करू नको, कुठल्या तरी हलक्या जागेवर जाऊन बस, म्हणजे बरोबर तुला तिथून उचलतील आणि योग्य जागेवरती जाऊन बसवतील. मोठ्या स्थानाची आम्ही अपेक्षा करता कामा नये. काही लोक अपेक्षा करत राहतात मोठी स्थानं घेण्याचा, त्यावरून येशू ख्रिस्ताने हे बोललेलं आहे. आमची निवड कधी चुकता कामा नये. एवढं लीनतेने, नम्रतेने आम्ही एकमेकांना श्रेष्ठ समजून आम्ही आमचं स्थान काय ते ओळखलं पाहिजे, म्हणजे आमचा अपमान पण होणार नाही आणि देवाला पण आनंद वाटेल. कधी कधी असं होतं, मी तुम्हाला खोटी गोष्ट सांगत नाही, एकदम 100% देवाच्या आत्म्याने सांगतो. काही सभांमध्ये मी गेलो आहे आणि त्या सभांमधून गेल्यानंतर असं बसलेला असताना कुठं कधी बसायला लागतं, कधी आहे की नाही, ऐकलं पाहिजे. नेहमीच बोलत बसू नका. हालेलुया. कधी कधी ऐकायला पण शिका. आणि कधी असं मला जाणवतं, तो स्टेजवर बोलतोय ना, त्याच्यापेक्षा पॉवरफुल मॅन ऑफ गॉड बाजूला कुठंतरी बसलाय, त्याच्यापेक्षा हा वर गेला असतं तर किती बरं झालं असतं, पॉवरफुल संदेश आला असता. असं पण कधी कधी होतं. ऐकताय तुम्ही चर्च? परंतु आपण काय करू शकत नाही. देवाचा टाईम आल्यानंतर प्रभू परमेश्वर त्या गर्दीत बसलेल्यांना उचलणार आणि पुढं नेऊन उभं करणार. हालेलुया. आम्ही घाई करायची नाही, मला स्टेजवर जायचं, मला पुढं जायचंय, माझं नाव आलं पाहिजे, मी असा मी तसा. शांत बसायचं. प्रभूचा टाईम आला ना, तुम्हाला कोणी खाली बसू शकणार नाही. ज्याला माझा देव उभा करतो त्याला कोणी खाली बसू शकत नाही. ज्याला माझा देव बोलायला लावतो त्याचं तोंड कोणी बंद करू शकत नाही. ज्याला माझा देव चालवतो त्याला कोणीच जागेवरती थांबवू शकत नाही. माझा देव ज्याला उठवील त्याचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. मग आम्ही आमचं स्थान ओळखायचं, आम्ही त्या सानिध्यात, त्या देवाच्या कृपेत आम्ही चाललं पाहिजे. कधी कधी निवड चुकते. आदाम हवेची पण निवड चुकली. आदामाची ही निवड चुकली नाही. आता काय त्याच्या काय 4-5 फासळ्या काढल्या नव्हत्या, ठीक आहे, एकच फासळी काढली आणि एकच हवा. देवाने असं केलं नाही, हे बघा तुझ्या 4 बरगड्या काढल्या होत्या, ही हवा, ही दवा, ही असं नाही, एकच. त्याला काय चॉईस नव्हती आहे ना, पण त्याच्यात तो आनंदी होता. तर जे लाईफ पार्टनर देवाने दिलंय, आमेन, त्याच्यात आम्ही आनंदी असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपले लाईफ पार्टनर आपल्यासाठी जगापेक्षा वेगळे आहेत हे आपल्याला कळालं पाहिजे. इथं आदाम आणि हवेचा निर्णय कुठला चुकला, तर जे फळ खायला नको ते फळ त्यांनी खाल्लं. हा त्यांचा निर्णय अगदी चुकला. देवाने जे सांगितलंय ते त्यांनी ऐकायला पाहिजे. एक निर्णय चुकला. काय त्यांनी 1 डझन फळं खाल्ली नाहीत प्रियांनो, आहे की नाही? त्यांनी काय अख्खं झाड तिथं फस्त केलं नाही.
फक्त एक फळ त्यांनी खाल्लं, एक फळ दोघांनी, बस. आणि त्या एकाच चुकीमुळे संपूर्ण जगामध्ये पाप आलं. देवाने त्यांना फ्रीडम दिलं होतं. काही लोक मला खूप प्रश्न विचारतात, मग देवाने झाडच कशाला लावलं? ते झाड देवाने तिथं ठेवायचंच नव्हतं. आमचा देव आहे ना, जबरदस्तीचा देव नाही. आमचा देव जबरदस्तीचा देव नाही. म्हणजे काही ठिकाणी आता नॉर्थ कोरियामध्ये लोकशाही आहे. काय आहे? लोकशाही आहे. मतदान घेतात. काय घेतात? मतदान. पण तो चिंगचांग जो आहे ना कोण, त्याला जर का तुम्ही मत नाही टाकलं तर तुम्हाला फाशीवरच देणार. अशी लोकशाही. जबरदस्त, भारी की नाही? त्यालाच मत द्यायचं, मतदान होणार, पण तुम्ही त्यालाच, काय नाव आहे त्याचं, किम ना, तर त्या किमचं मतदान असं आहे की त्यालाच मत द्यायचं. त्याला जर तुम्ही मत टाकलं नाही त्याला डायरेक्ट त्याला मृत्यूदंड. मग ह्याला लोकशाही म्हणायचं का? ही जबरदस्ती शाही आहे की नाही? पेनातली शाई पण तिचा कलर जाईल, पण ह्या शाईचा कलर जाणार नाही. ही वेगळीच शाई आहे आणि ह्याचा काही उपयोग नाही. पण देव तसा नाही आमचा, जबरदस्तीचा देव नाही. जीवन मरण दोन्ही तुझ्या समोर ठेवलं आहे. तू निवड तुला काय पाहिजे. सगळी झाडं लावलेत तुझ्यासाठी, सुंदर आहेत सगळी फळं, एकदम चांगले. तुला खायचे ते खा, यथेच्छ खा, आनंद कर. एकदम एदेन बागेत पूर्ण तुझ्यासाठीच दिली. फक्त ते मधलं झाडाचं फळ काही खाऊ नको, बऱ्या वाईटाचं ज्ञानाचं. आणि माणूस खूप चमत्कारी माणूस आहे. माणसाचे विचार पूर्वीपासूनच असे. देव सांगतो न नको, माणूस तिकडंच गिरट्या घालणार आहे की नाही? आणि मग मनुष्य तिथं गेलेला आहे आणि त्याने ही चूक केली. एकाच चुकीमुळे, एक चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभर रडायला लावू शकतो. सत्य हे 100% खरं आहे. एक चुकीचा निर्णय, एक तुमची चूक तुम्हाला आयुष्यभर त्या चुकीबद्दल तुम्हाला किंमत मोजावी लागू शकते. आणि म्हणून निर्णय घेताना अगदी देवाला विचारून घ्यायचं. देवाची योजना आम्हाला कळाली पाहिजे, देवाची इच्छा आम्हाला कळाली पाहिजे. भोळेपणा, साधेपणा ह्या गोष्टी डोक्यामधून काढून टाका. आम्हाला हुशार आणि तल्लख बनायचं आहे. आम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रबळ बनणं गरजेचं आहे. देवाच्या राज्यात आम्हाला प्रबळ बनायचं. कसं? आमचे निर्णय पवित्र आत्म्याला विचारून पाहिजेत, देवाला विचारून पाहिजेत. शाऊलाला आज्ञा केली देवाने 1 शमूएल 15:3 वैऱ्याला असं मार, काहीच ठेवू नको, त्याची जेवढी संपत्ती उद्ध्वस्त कर. शाऊल राजाला सांगितलं होतं. आता हा शहाणा गेला, नीट ऐकायचं ना देवाचं. आणि मग 15व्या अध्यायाच्या 20 ते 22 वचनात सांगितलंय की त्याने खूप गोष्टी अशाच ठेवल्या, चांगली चांगली मेंढरं हे ते देवाला अर्पण करायला घेऊन आला. अरे कशाला आणतो? देव म्हणतो ना संपव, तर संपून यायचं होतं. देवाने सांगितलं वैऱ्याचा समूळ नाश कर. आणि ह्याने असं काही काम केलं की त्याला वाटलं मी देवापेक्षा जास्त हुशार आहे. आज्ञा पाळताना देवाची 50% पाळू नका. आमेन. बोले येशू मसीह की. 50% आज्ञा पाळू नका. जे प्रभूने सांगितलंय ते पूर्णपणे पाळण्यासाठी स्वतःला तयार आणि तत्पर करा. शाऊलाची ही चूक आहे. शाऊलाने आज्ञाभंग केला. आदाम हवेने आज्ञाभंग केला. या देवाच्या लोकांनी या चुका केल्यामुळे त्यांच्या जीवनातले आशीर्वाद ते हरवून बसलेले आहेत. ते आशीर्वाद त्यांना मिळाले नाही. पलिष्टी तो उंच होता, तो दाविदाला मारायला आला. काय नाव त्याचं? गल्ल्यात. आता त्या गल्ल्याताची काय चूक होती? इस्रायल विरुद्ध बोलतोय, त्याला त्याच्या शक्तीवरती घमंड होता म्हणून बोलत होता. इस्रायल लोकांच्या देवाच्या विरुद्ध बोलत होता कारण त्याला त्याचे दागोन बिगोन काय आहेत, षटकोन बिटकोन त्रिकोण, त्याला तेच माहीत होते. त्याला काय बाकीचं काय माहीत होतं? त्याला बाकी काय माहीत नव्हतं. मग तो त्याच्या घमंडमध्ये आला की माझ्यासारखा योद्धा कोणी नाही. मग जेव्हा तुम्ही योद्धे आहात, तुम्हाला तुमच्या पॉवरवरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही दुसऱ्याचा तिरस्कार करणारच. ओव्हर कॉन्फिडन्स. तो काही पास्टर नव्हता, कुठलं चर्च चालवत नव्हता, तो जगिक माणूस होता. मग तो ह्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पुढं आला. 40 दिवस येऊन सगळ्यांना चॅलेंज करायचं. 40 दिवस कोण येईल माझ्याशी लढायला?
कोण येईल माझ्याशी लढायला? राजाच्या विरुद्ध, इस्रायल लोकांच्या विरुद्ध, सगळ्यांच्या विरुद्ध, देवाविरुद्ध तो बोलत होता 40 दिवस. कोणाची हिंमत होईना. मग तो गल्ल्यात हारला का? काय चुकलं त्याचं? एक तुम्हाला एका वाक्यात सांगतो, ऐकता तुम्ही? वाचा 1 शमूएल 17:41. तिकडे तो पलिष्टीही दाविदाच्या जवळ आला. पलिष्टी कोण? गल्ल्यात. त्याचा शस्त्रवाहक त्याच्या पुढे चालत होता. हीच मिस्टेक झाली त्याची. युद्धाला निघालाय पण शस्त्र वाहक बरोबर ठेवलाय. असिस्टंट. काही लोकांना खूप लक्झरीमध्ये राहायची सवय असते. माझ्यासाठी बायबल वाच, माझ्यासाठी प्रार्थना कर, माझ्यासाठी उपास कर. आणि पाळक लोकांना उपाशी मारायला लागलेत काही लोक. तुम्हीच उपास करा आमच्यासाठी. शस्त्रवाहक. जीवनात शस्त्रवाहक ठेवू नका. हालेलुया. स्वतः तुमचे शास्त्रवाहक बना. हालेलुया. पण आपल्यासाठी शस्त्रवाहक ठेवू नका. शस्त्र दुसरे धारण करून चाललाय. युद्ध कसं लढणार आहेत तुम्ही? देवाची शस्त्र सामग्री इफिस 6 दिली आहे. ती एखादा माणूस तयार करून त्याला घालून चालू नका माझ्या बरोबर. त्याचं तारण होईल एकट्याचं. हालेलुया. तुझं तारणाचं शिरस्त्राण कुठे? काय नाही, शस्त्रवाहक. अरे आत्मेची तलवार कुठे? काय नाही, शस्त्रवाहक. कसलं युद्ध आहे? रणनीतीच कळाली नाही गल्ल्यात त्याला. अरे लढायला निघालास गड्या तर तुला तुझे शस्त्र स्वतःला वाहावे लागतील. आमच्या दाविदाकडे बघ, देवाचं नाव घेऊन आला, त्याला तलवार पण उचलत नाही बिचाऱ्याला, पण त्याचं शस्त्र एकदम हिमतीने त्याची गोफन घेऊन आला. हालेलुया. दाविदाचे शस्त्र स्वतःकडे आहेत, त्यांनी शस्त्रवाहक ठेवला नव्हता. मिनिस्ट्री खूप वाढवा पण असे असिस्टंट करू नका का जे तुमचे शस्त्र वाहतील. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. जे काम तुम्हाला स्वतःला करायचं आहे ते काम तुम्हाला स्वतःलाच केलं पाहिजे. त्या कामासाठी सबब सांगू नका, शॉर्टकट मारू नका. ही गल्ल्याताची सगळ्यात मोठी चूक होती. सगळ्यात मोठी चूक होती की त्याचे शस्त्रवाहक वाहत होता. एवढ्याशा लहान मुलाला मारण्यासाठी एवढे शस्त्र घेऊन आलाय. भाला, बर्जी, एक 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 पूर्ण तयारीत आलाय एवढ्याशा लहान मुलाला मारायला. लहान मुलगा, तू भाला बर्ची घेऊन माझ्याकडे आलास, मी माझ्या परमेश्वराचं नाव घेऊन तुझ्याकडे आलो आहे. खलास. जिंकलं. जिंकलं युद्ध. आणि म्हणून कोणाच्याही चाकूसरांना घाबरू नका. किती लोक आमेन म्हणतील? कोणाच्याही धमक्यांना, कोणाच्याही विरोधाला घाबरू नका. कारण जो तुमच्या बरोबर आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. ज्याने तुम्हाला पाचारण केलंय तो सामर्थ्यवान आहे. तो तुम्हाला सोडवायला समर्थ देव आहे. तो कधीच तुमचा टाकाऊ असा टाकून देणार नाही. तो तुमचा हात कधी सोडणार नाही. तो नेहमी तुमच्याबरोबर टिकून उभा राहणार आहे. हालेलुया. तो कधीच तुमचा हात सोडणार नाही. त्याची दया आहे आमच्यावरती, त्याची कृपा आहे. आम्ही कधीच विसरता कामा नये. जर परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलं आहे, शाऊलाने आज्ञाभंग केला, गल्ल्यात चुकलेला आहे, जिथं जिथं लोक चुकलेत त्यांना त्याची भरपाई फार मोठ्या प्रमाणात द्यावी लागली. आज या शेवटच्या काळात असताना आम्ही योग्य वेळेवरती योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीत, आमच्या परिवाराबद्दल, आमच्या मिनिस्ट्रीबद्दल, आम्ही जेही काम करतो त्याच्याबद्दल. जीवाची नुसती दगदग करू नका. ते पंखा दिसतो तुम्हाला वरती, हवा लागते तुम्हाला. काही काय पंखे एवढे फिरतात पण हवाच लागत नाही. इतका स्पीड, इतका भर. पाते उलटे लावलेत, त्याचे पाते उलटे लावलेत. असे काही पंखे मिनिस्ट्रीमध्ये आहेत. कुठं आहेत प्रथम? मी इकडं आलो. कुठं आहे प्रथम? तिकडं केलं. भर भर भर. हवा काहीच नाही, झिरो. कसली मिनिस्ट्री आहे? आउटपुटच नाही. किती लोक उद्धारले नाही ते नाही माहीत. देवासाठी काय केलं ते नाही, पण मी कंटिन्यू देवासाठी पळतो. अरे मग घरातच पळ ना, ती बशीरा घे आणि घरातच पळ बाबा. आता कुठं पळतो तू?
कुठं आहे? दिल्लीला आलोय. अरे आता कुठं आहे? कलकत्त्याला आलोय. आता कुठं आहे? काय ना, आता वर जायला निघालोय. धावत राहिलं नुसता. पौल म्हणतो, मी मुष्टी प्रहार करतो पण हवेत नाही करत. माझं युद्ध मी असं लढतो की यशप्राप्ती मला घडेल. शर्यतीत असा धावतो की विजयी मी होणार आणि बक्षीस मलाच मिळणार, असं मी धावतो. उगाचच धावत नाही. निर्णय घेतले पाहिजेत, योग्य निर्णय. कधी कधी देव प्रेरणा देतो. काही निर्णयात तुम्हाला रिस्क दिसते. कधी कधी रिस्क घ्यायला शिका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. पेत्र आणि योहान बघा, एकदम काय सामर्थ्य, पवित्र आत्मा त्यांना मिळाला. तिथून बाहेर येतात, सगळ्या हजारो लोकांपुढे प्रभूचं नाव डिक्लेअर करतात. 3000 लोक येशूवर विश्वास ठेवतात. 3000 लोकांचे एकाच दिवशी बाप्तिस्मे. काय पॉवरफुल काम चाललंय. आणि पुढं ते काम वाढत चाललंय. ते परत त्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ गेले. तिथं त्यांनी त्या लंगड्या भिकाऱ्याला प्रार्थना करून त्याला हाताला धरून उठवलं. येशूच्या नावात चालू लाग. चमत्कार होत आहेत. येशूचं नाव डिक्लेअर केलं जात आहे. आणि त्याच सगळ्या धांदलीमध्ये त्यांना अटक झाली, जेलमध्ये टाकलं. त्यांना वॉर्निंग दिली, जे नाव आता घेतलं ते परत घ्यायचं नाही. त्यांनी उत्तर दिलं, जे नाव आत्ता आम्ही घेतलं ते आम्ही रेग्युलर घेत राहणार. हालेलुया. ते नाव आम्ही सोडणार नाही. आणि त्यांच्या मुखात शेवटच्या श्वासापर्यंत ते नाव टिकून राहिलं. प्रियांनो, कधी तुमच्यावर दबाव आला म्हणून निर्णय बदलू नका. कळतं तुम्हाला? ज्या यशप्राप्तीच्या दिशेने तुम्ही चाललेले आहात, त्या यशाकडे जाता जाता मध्येच असा दबाव येईल की तुम्हाला वाटेल की माझी आता रेस संपली, आता मला परत मिठाचं खांब व्हायचंय, मागे वळून पाहायचंय. पण तसं करू नका. ते प्रेशर घ्यायला शिका. थोडा दबाव आला की लगेच थर 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 थर. काय भरतनाट्यम चाललंय का मिनिस्ट्री करतोय? हा, थोड्या संकटांना, पौलाची संकट वाचा. किती लोक आहेत इथं असे धोंडमार केला आणि मेले आणि लोक टाकून गेले, असं आहे का कोणी इथं? काय संकट आहेत आमची? काय संकट आहेत? किरकोळ संकट आहेत आपली. किरकोळ संकट आहेत आपली, किरकोळ. काय करू पास्टर, लाईट बिल नाही भरला. अरे हट ना. अरे ते स्वर्गाचा देव आहे तुझा. हे 200-500 साठी कुठं रडत बसतो? घराचं भाडं थकलंय पास्टर, काय कर. अरे ज्याने स्वर्गात तुला घर ठेवलंय तो तुझं घर भाडं भरणार नाही का? अख्ख्या पृथ्वीचा रचनाकार तो परमेश्वर तुझा बाप आहे. तो नाही देणार का तुला? विश्वासाची परीक्षा आहे. हिम्मत हारायची नाही आणि मध्येच युटर्न मारून मागं वळायचं नाही. सगळ्या परिस्थितीत भक्कम रीतीनं उभे राहायचे. निर्णय एक चुकला, सगळं चुकलं. जे गणिताचा अभ्यास करणार लेकरं, त्यांना माझं बोलणं जास्त कळेल. मॅथमॅटिक्सवाले गणित सोडवायला सुरुवात केली आणि पहिलं सुरुवातीला होतं 4/6. तिकडं 4च्या जागी 5 झालं. गणित सगळं चांगलं सोडवलंय, पण पहिल्यांदा एक अंक फक्त चुकलाय. मी किती छान गणित सोडवलंय, उत्तर चुकणार. एक अंक चुकला, अख्खं गणित चुकणार. असंच आहे, एक निर्णय चुकला, जीवन बर्बाद होऊ शकतं. एक निर्णय, एक निर्णय. त्या श्रीमंत तरुणाला येशू म्हणतो, जा आहे नाही ते विकून टाक आणि ये माझ्या मागं. अरे काय मिळालं असतं त्याला माहिती आहे त्या दिवशी? काय अपॉर्च्युनिटी घालवली त्याने? या बायबलमध्ये लिहिलेलं असतं, जर तो परत आला असता, येशू ख्रिस्ताला 13 शिष्य होते असं इथं वचन आलं असतं. आता त्या श्रीमंताचं नाव बायबलमध्ये पण दिलं नाही, पण जर त्याने स्वीकार केला असता आणि आला असता ना, त्याचं नाव बायबलमध्ये आलं असतं, जीवनी पुस्तकात आलं असतं. लाखो करोडो सोडले असते त्यांनी मॅक्झिमम, पण अब्जावधी झाला असता. स्वर्गाची सगळी संपत्ती त्याला मिळाली असती. एक निर्णय त्याचा चुकला, एक निर्णय. आज आमच्या प्रत्येक निर्णयात देवाची उपस्थिती असायला पाहिजे. 2 शमूएल 11:1 मध्ये दाविदाची चूक झाली. राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्यावेळी, म्हणजे वर्षारंभी, दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकर चाकरांना व सर्व इस्रायल लोकांना पाठवले. ही दाविदाची चूक आहे. सगळे राजे ज्यावेळेस युद्धाला जातात त्यावेळेस दाविदाने सगळ्यांना पाठवलं.
आणि स्वतः घरी राहिला, टेरेसवर फिरायला. ही दाविदाची चूक आहे. सगळ्यात पहिलं तो पापात पडला, हा दुसरा टप्पा आहे, पुढचा टप्पा आहे. पण पहिली दाविदाची चूक इथं लिहिले बायबलमध्ये, जेव्हा सगळे राजे युद्धाला गेले होते, त्याचे सेनापती सगळे योद्धे ज्यावेळेस युद्धावर गेले, त्या दिवशी दावीद घरी राहिला. ही दाविदाची चूक आहे. एक निर्णय चुकला. आता घरी राहून काय करणार? घरी राहून काय करणार? हेच बघत बसणार काय झालं युद्धाचं? बघा बरं तिकडे जाऊन, मला निरोप घेऊन या. घरी बसून काय करणार आहे? घरी बसून युद्ध लढता येतं का? घरात बसून कसं युद्ध लढता येईल? आज या दाविदाच्या जीवनाकडून एक किस्सा आम्ही घेतला पाहिजे. हातावर हात ठेवून घरात शांत बसून राहू नका. आमेन, हालेलुया. जे देवाने काम दिलंय ते काम करण्यासाठी बाहेर पडा. पेत्र मचव्यात बसून राहिला असता, त्याला पाण्यावर चालता आलं नसतं. आम्हाला देवाच्या गौरवासाठी पाऊल टाकणं गरजेचं आहे. दावीद घरी राहिला. देवाची योजना होती दाविदाने युद्धावर जावं, ती देवाची योजना विसरला आणि घरात बसला. ही दाविदाची चूक आहे. निर्णय चुकला, एक निर्णय चुकला, पुढचं सगळं मग पापात पडला. त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या घडल्या एक पहिला निर्णय चुकल्यामुळे. आज आम्ही देवाकडे प्रार्थना करूया, माझा कुठलाही निर्णय प्रभू चुकू देऊ नको. हालेलुया. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊ. कोणाचं? पवित्र आत्म्याचं. जॉबला जात आहे, काम करताय, बिझनेस करताय, कुठलंही पण काम करताय, देवाला विचारा. भावनेच्या आहारी जाऊ नका, कारण की भावना माणसाला बर्बाद करू शकते. भावनेच्या आहारी जाऊन काम करू नका. उगाचच हळवेपणा, उगाचच कशाबद्दल पण हळवेपणा, नको तिथं एनर्जी देणं, नको तिथं आपला फोकस करणं, त्याच्यामुळे जीवनातले निर्णय चुकू शकतात. आम्हाला कळालं आहे ख्रिस्त कोण आहे, आम्हाला कळालं आहे येशू कोण आहे, आम्हाला माहीत आहे पवित्र आत्मा कोण आहे, आम्हाला परमेश्वराने सगळ्या फॅसिलिटीज दिल्यात, त्याचा वापर आम्ही करायचा आहे. प्रत्येक निर्णय घेताना शिक्षणाबद्दल, अभ्यासाबद्दल, लग्नाबद्दल, छोटे असोत मोठे असोत, प्रत्येक निर्णय घेताना देवाला विचारा. काही लोकांना एखादी गोष्ट खाल्ली की त्या खाण्याचा परिणाम आजारात होतो, रूपांतर आजारात होतं, तरी हा माणूस खातो. काय झालं, कसं काय आजार? ते काल रात्री ते खाल्लं, ते त्याच्यामुळं मला खूप त्रास झाला, मला ॲक्च्युली सहन होत नाही ते. अरे खाल्लं कशाला? नाही ते मी गेलो होतो ना, त्यांनी दिलं मग ते मी खाल्लं. अरे जेवण त्यांचं आहे पण पोट तर तुझं आहे ना. ते देतील, तुला खा म्हणतील, पण तुला स्वतःची काही निर्णय शक्ती आहे की नाही? जी गोष्ट तुला चालत नाही, देवामध्ये आल्यानंतर खूप लोकांना आपले विश्वासणारे लोक शिकवतात, चिकन खा, मटन खा, हे खा, ते खा. तुम्ही कचरा खातोय, लोकांना पण खायला शिकवताय. त्याच्यामुळं कितीतरी लोकांना देवाकडे यायला आवडत नाही. आज असा परिवार आहे आपल्याकडं की त्यांना नॉनव्हेज माहीत नाही. मी तर म्हणतो खाऊ पण नका. जे तुमच्या शरीराला सूटच होत नाही ते खाताच कशाला? आणि देवाने काय नॉनव्हेज खायला बनवलंय का तुम्हाला? एदन बागेत काय देव त्यांना मारून देत होतं का जनावरं? अरे फळं खायला लावलेत देवाने तुम्हाला, फ्रूट्स खा, काय असेल ते खा. आणि आमचा मेन धडाका तिकडं चाललाय. आणि डेझर्टवरती शेवटी जेवून झाल्यावर तुम्हाला फळं आणून देतात, पोट भरल्यावर एखादा तुकडा नाही, ते आधीच भरपूर झालंय. इथं सायन हॉस्पिटलला जा, सगळ्या फळाच्या गाड्या, नारळ. एक माणूस ॲडमिट आहे वरती हॉस्पिटलमध्ये, त्याला हे फळं घेऊन जातात वरती आणि खाली येऊन वडापाव खातात. महिनाभर ज्या तेलात ते वडे तळलेत, त्याच्यातलं तो असा वडा तो खाऊन त्याला असं वाटतं मी काय प्राप्त केलंय. आणि मग ते खाऊन आजारी पडतो. हा वर जातो, तो बरा होऊन खाली येतो, त्याला फळं घेऊन जातो, हा त्याला फळं घेऊन जातो, हा वडापाव खात बसतो. हे चक्र आहे जीवनाचं.
आजारी पडल्यावर आम्हाला आठवतं काय खायचं योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. तुमचा एक निर्णय चुकला का तुमचं सगळं चुकलं सारखं. आमेन. आता ह्या सगळ्या वचनातून एक सारांश आपण शिकायचा आहे. एक चुकीची निवड ना तुमचं लाईफ पूर्ण स्पॉईल करू शकते. आता आत्तापर्यंत झाल्या असतील काही चुका, त्या सोडून द्या सगळ्या. प्रभूला सांगा मला माफ कर, मी निर्णय चुकलो. पण आज नंतर ना प्रत्येक गोष्ट करताना प्रभूला विचारा आणि स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहायला शिका. तुम्ही निर्णय घेता, चालता, थोडं पुढं गेलं की कोण म्हणतो अरे तिकडं चाललास का तू, अरे रे 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 अरे असं केलं असं तो असं का बरं इकडं, मग परत अजून बोलतो अरे तिकडं अरे इकडं. अरे तू माणूस आहे का टेबल फॅन आहे? घडीत तिकडं घडीत तिकडं. काही जीवनाला काय अर्थ आहे की नाही? काही घेतलेल्या निर्णयात स्थिर राहा. आमेन. आणि त्या निर्णयात तुम्ही स्थिर राहिले तुम्हाला प्रभूचा आशीर्वाद दिसेल. इस्रायल लोक मोशे घेऊन निघाला, शेवटी त्यांना दुधामधाच्या प्रदेशात परमेश्वराने 100% नेलं. जे प्रॉमिस आहे परमेश्वराचं ते तुमच्या जीवनात पूर्णत्वास येणार म्हणजे येणारच, ते कोणाला बदलता येत नाही. पण तुमच्या मनात ती उत्कट इच्छा पाहिजे की मला जायचंय, मला तिथं पोहोचायचंय. कधी कधी आपण निर्णय चुकतात, देवाला दोष देणं हे ते या प्रवासात केलं, विलंब लागतो. आमच्या जीवनातले आशीर्वाद त्याच्यामुळं थांबतात. आज देवाकडे आपण मनापासून प्रार्थना करूया, प्रभू मला सहाय्य कर आणि मला चांगले निर्णय घेता येऊ दे. आमेन. या शेवटच्या काळात देवाकडे आम्हाला चांगली निर्णय क्षमता मागायची आहे. आमेन. या आपले डोळे बंद करू, एक प्रार्थना आपण करणार आहोत. धन्यवाद 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 येशू. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारे आमच्या स्वर्गीय बापा, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पित्या आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. ज्याला पवित्र आत्मा मिळाला आहे त्याचे निर्णय कधी चुकू शकत नाहीत. आणि म्हणून पवित्र आत्म्या तू प्रत्येकाचं सहाय्य कर, मदत कर. चुकलेले सगळे निर्णय आज दुरुस्त करता येऊ दे. चुकीचे विचार काढून टाक. आणि प्रभू परमेश्वरा, जे निर्णय तुझ्यापासून असतील त्यामध्ये ठाम टिकून राहण्यासाठी माझ्या या प्रिय बांधवांना, बंधू बहिणींना, सर्व लहान थोरांना तुझं सहाय्याने मदत कर. आज ज्या ज्या कानांपर्यंत तुझं पवित्र वचन पोहोचलं आहे अशा प्रत्येकावर तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा हात ठेव. आमचा विश्वास आणि आमची खात्री आहे प्रभू, योग्य निर्णय क्षमता आज तुझ्या लोकांना तू बहाल केलेली आहे. आमचा विश्वास आहे की आज नंतर आमच्या बुद्धीतून नाही, आमच्या विचारातून नाही, तर केवळ तुझ्या आत्म्याद्वारे योग्य निर्णय तू आम्हाला दाखवून देणार आहे. तुझा आत्मा आम्हाला प्रकट करणार प्रभू, आणि आमचे निर्णय कधी चुकणार नाहीत. प्रभू याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे, आम्हा सर्वांचं सहाय्य कर. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन. बोलो येशू मसीह की. प्रभूला टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया.